नमस्कार, एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी अतुल. आपण आता आलो आहोत कळंब चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये लोकशाहीचा उत्सव या कार्यक्रमामध्ये आपण राजनी गावातील काही प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, कसं आहे तुमच्या राजनी गावातील लोकांचा कल कोणाच्या बाजूने असेल? तसं म्हटलं तर मी ह्या गावाचा उपसरपंच आहे सध्या चालू स्थितीमध्ये. आणि आता गावामध्ये जे कामं होतात, जेवढी आतापर्यंत कामं झालेली आणि इथून पुढे होतील ती फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्याच माध्यमातून झालेली आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहेब आतापर्यंत कितीही वेळा मी साहेबांकडे जाऊ, साहेब आतापर्यंत एकदाही मला नाही बोलले नाही का तुम्हाला काम नाही. आमच्या गावाने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देवदत्त निकम यांना मतदान केलं, त्यानंतरही मी साहेबांकडे कितीतरी वेळा गेलो, पण साहेबांनी आम्हाला खाली हात एकदाही पाठवलेले नाही. आतापर्यंत जवळजवळ आमच्याकडे 12 ते 13 कोटीची, मी 2.5 वर्ष जवळजवळ झालं सर उपसरपंच झालेलो आहे, 12 ते 13 कोटीची कामं राजनी गावामध्ये दिलेली आहेत साहेबांनी. आणि सर्व माध्यमे साहेबांची कामाचं. हे कामं करत असताना जिल्हा परिषदचे सदस्य किंवा पंचायत समितीचे सदस्य यांची तुम्हाला काही मदत झालेली आहे का? नाही, तसं म्हटलं तर 2.5 वर्ष झाले प्रशासक लागू असल्या कारणास्तव आम्ही आता दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्याच माध्यमातून जेडपीचे आसन, पंचायत समिती आसन, सर्व कामं साहेबांच्या माध्यमातूनच आम्हाला येतात. आता एपीएम बसल हे साहेबांच्या माध्यमातून आहे. आता एक 15-20 दिवस झालं मी साहेबांकडे गेलो, साहेबांना म्हणलं होतो, 1-1.5 महिना झाला असेल त्या टायमाला साहेबांना बोललो का तो रोड आमच्याकडून घ्यावा. साहेब म्हणले तुम्हाला वाटतं तुमच्याकडून घेतला. 85 लाखाचा रोड साहेबांनी आमच्या एवढ्याशा छोट्याशा मतदान साहेबांना दिलं तरी दिला साहेबांनी. म्हणजे साहेबांचं कसं आहे माहिती का, साहेब काम करणारे माणूस. महत्वाचा मुद्दा म्हणजे साहेबांनी काम असं केलंय का ते पूर्ण गाव बघते आजपर्यंत. म्हणजे लोक म्हणतात हुकुमशाहीच्या विरोधात, पण साहेब ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर 5 वर्षांनी इलेक्शन कशासाठी होतं. एखादा माणूस हुकुमशाही करीत असेल तर त्याला उचलून टाकायची ताकद ही लोकशाही आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये कोणाची हुकुमशाही आहे का? नाही, कोणाची, माझ्या मते तरी कोणाची हुकुमशाही नाहीये. पण काम करणारा माणूस म्हणून लोकांनी 40 वर्ष दिलीपराव वळसे पाटील साहेबांना मतदान केले. यावेळेस त्यांनी दिलेले उमेदवार तुलसी भोर आणि सीमा खिलारी यांना लोक परत एकदा संधी देतील का? 100% संधी देतील. म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, झेडपी पंचायत समिती यांच्यावरती नियंत्रण असणारे असतात तालुक्याचे पालकमंत्री. आणि पालकमंत्र्यांच्या याच्यातून गावाला निधी येत असतो. सध्या आपल्या राज्याचे पालकमंत्री व आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत. आणि वळसे पाटील साहेबांना मंत्रीपद नसलं तरी पण वळसे पाटील साहेबांची एवढी वजन आहे, मंत्रिपदापेक्षा जास्त कामं आता आंबेगाव तालुक्यामध्ये चालू आहे. वरती अजित पवार आणि शरद पवार हे एक झालेत, परंतु तालुक्यामध्ये मात्र असं काही दिसत नाही. तालुक्यामध्ये एक युती झाली आहे जी वळसे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. माझं एकच मत आहे का, हे म्हणतात आता मग माझं बोलणं तेच आहे का, लोक म्हणतात हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण उभं आहे. अहो, हुकुमशाही ही 5 वर्षातच नायनाट होते. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कसं असतं, एखादा माणूस जास्त हुकुमशाही करतोय असं वाटायला लागलं तर 5 वर्षांनी लोकांकडे इलेक्शनची ताकद आहे. जे मतदानाला जो अधिकार आहे तो जगात कशालाच अधिकार नाही. आणि या मतदानाच्या अधिकाराने आता लोकांनी वळसे पाटील साहेबांना परत आमदारकी दिलेली आंबेगाव तालुक्यात. अहो, तुम्ही सांगा, हुकुमशाही असतं 40 वर्ष कोणी आमदार झालंच नसतं. आणि लोकांना जोडायचं मॅनेजमेंट हे वळसे पाटील साहेबांकडे, ते कोणाकडेच नाही. तुम्ही आता या जिल्हा परिषद गटातील मतदारांना काय आवाहन करा? या जिल्हा परिषद गटाच्या मतदारांना मी आवाहन करीन का आपल्या गावाचा विकास होण्यासाठी व आपल्या परिसराचा विकास होण्यासाठी सत्तेच्या बाजूने राहावं. आता पण बघा, लोक सांगतात, हे म्हणतात आम्ही शरद पवार साहेबांचे माणसे. मग शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही युती करा बुवा. महत्वाचा मुद्दा असा होता का तुम्हाला सारखी मतं पडली, 2-1 हजार मतं कमी पडली, तर तुम्ही एक मिटिंग घेऊन दोन्ही पक्षांची, तर तुम्ही असं करायला पाहिजे होतं का आम्हाला समसमान मतं आहे का आम्हाला समसमान द्या, निम्मी आम्हाला द्या, निम्मी तुम्हाला द्या. तर तुम्हाला पाडलं म्हणून तुम्ही आता जनते राहिलेल्या उमेदवारांचं भवितव्य धोक्यात घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणल्याचे समसमाने आपण, शरद पवार साहेबांचा आदेश आहे का आपण एकत्र व्हा, हा मुद्दा आहे तुमचा. तर आज तुम्ही एकत्र झाले असते तर भांडून तोडून तुम्हाला समसमान मतदान, समसमान आपलं उमेदवार नसते दिलं तर तुम्ही वेगळं झाले तर तो प्रश्न वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय आहे त्यांनी? तसं नाही, वैयक्तिक स्वार्थाचा आपण पडलो याचा रोष काढण्यासाठी घेतलेला निर्णय, हा मुद्दा आहे आजचा. तुम्ही म्हणता समसमान कार्यक्रम घेतला असता आंबेगाव तालुक्यामध्ये
तर वळसे पाटील साहेबांनी सुद्धा मोठ्या मनाने समसमान केलं असतं. मी या मताचा माणूस आहे. तर आता वळसे पाटील साहेब हे जाणते माणसं आहेत, तुम्हाला निम्मी मते आम्हाला निम्मी मते आपण देऊन टाकू, बोलले असे असं. आणि मी म्हणतो नसतीच बोलले तिथून प्रश्न वेगळा होता नंतरचा. तुम्ही म्हणले युतीच नाही करायची, हेच नाही करायचं. मग आज तुम्ही सांगा सत्तेतले, मग तुम्ही पण शिवसेना संघात घेऊन फिरताय ना, धनुष्यबाण संघात घेऊन फिरताय, तेही तिकडचे आहेत. मग त्यामुळं हा मुद्दा म्हणजे तुम्ही फक्त वळसे पाटील साहेबाला टार्गेट करण्यासाठी केलेली ही गोष्ट आहे. मी ह्या मताचा माणूस आहे. मी असं कोणाची बाजू घेऊन बोलणारा माणूस नाही, कोण नाही. पण आजच्या सिच्युएशन मध्ये तर मला हे असं वाटतंय का, काय असतं माहिती का, राजकारणामध्ये 2 पावलं मागे करायचं, असं पुढे जायचं असतं. असं ज्या वेळेस जो माणूस करतो तो माणूस खरा राजकारणी. विधानसभेला पराभूत झाल्याचा वचपा या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निघू शकतो का, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. काय असतंय, लोकांना सहानुभूती एकदाच असते, कोणी असू दे. बघा शरद पवार साहेब पहिल्यांदा 10 खासदार उभे केले, 9 निवडून आले. एकदा सहानुभूती भेटली, परत त्यांचे 10 आमदार निवडून आले. सहानुभूती अशी ही राजकारणामध्ये एकदाच असते. मी या मताचा माणूस आहे. एकदा सहानुभूती भेटल्यावरती माणूस त्याला परत सहानुभूतीला लागत नाही. बघा तुम्ही, एक तुम्हाला उदाहरण देतो. एखादा आमदार खासदार मयत झाले तर त्या ठिकाणी लोक सहानुभूती म्हणून त्यांच्या बायकोला मुलाला उमेदवारी देतात, तेवढी एकदाच असते. परत तो माणूसच निवडून येत नाही. तो त्या लायकीचा नसेल तर नाही निवडून येत. मी या मताचा माणूस आहे. त्यामुळे जो लायकवान माणूस आहे तोच निवडून येऊ शकतो. हे आणि साहेब कसे, साहेबांचं असं दूरदृष्टीचे माणूस आहे आणि त्यांनी कधी स्वतःचं राजकारण केलं नाही, घराचं राजकारण केलं नाही. साहेबांनी आजही स्वतःच्या मुलीला कुठंच उभं केलं नाही आणि मुलीची अपेक्षा नाही का मला उभं राहावं. आता साहेबांचं मत आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे साहेब हे तालुक्यासाठी हे, म्हणजे आता लोक म्हणतात ना आंबेगावचे भाग्यविधाते, ते माझ्या मते साहेबच आंबेगावचे भाग्यविधाते आहेत. आणि आता बघा तुम्ही सांगा, आम्हाला गावात फक्त 700 मतं होती, तरी साहेबांनी भरभरून आमच्या गावाला आता निधी दिलेला आहे. आता आम्ही 1-2 जण गेलो तरी साहेब नाही म्हणले नाही. 85 लाखाचा रोड साहेबांनी आमच्या गावाला दिला. शिवाय एवढं होऊन त्याच्यानंतर एक 25 लाखाचा रोड, म्हणजे अशी 12 कोटीची कामं साहेबांनी आता 2.5 वर्षात दिलीत आम्हाला. आणि साहेबांना तुमचं राजनी गाव हे दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील का? 100% उभं राहीन. माझं हे मत आहे का दिलीपराव वळसे पाटलांनी दिले, का तर लोकांना विकास पाहिजे. आता गावामध्ये कोणत्या प्रकारे विकास चालला हे गाव बघते आणि ह्या विकासावरती लोक 100% साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार.